आणि आता थेट मुंबईतली महत्त्वाची बातमी, सब्रवाल कॅप्टन सब्रवाल यांचं जे पार्थिव आहे ते आता निघतंय। त्यांच्या घरामध्ये त्यांचं पार्थिव दाखल झालेलं होतं। त्यांचे वडील आणि परिजन जे आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या जाण्यानं अर्थातच अतिशय मोठा धक्का हा त्यांच्या वडिलांना बसला। इथे आमदार दिलीप लांडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। 88 वर्षीय वडील जे आहेत, त्याचबरोबरीनं इतर नातेवाईक हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वडिलांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। इतर नातेवाईक जे आहेत ते सुद्धा शोकाकुल झालेले पाहायला मिळत आहे। या घडलेल्या दुर्घटनेनंतर अर्थातच कॅप्टन सब्रवाल यांच्या संदर्भातील अनेक माहिती समोर आलेली होती। तब्बल 8200 तास इतका विमान प्रवासाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव होता। 30 वर्ष त्यांनी विमान सेवेसाठी दिलेली त्यांची कार्यकाळाबद्दलची सुद्धा माहिती सांगितली जाते आणि या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेकांना ट्रेनिंग देण्याचं, प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम केलेलं होतं। अतिशय निष्णात अशा स्वरूपाचे हे कॅप्टन असूनही इतकी मोठी दुर्घटना कशी घडली असे सवाल हे उपस्थित केले जात आहेत। त्यातील इंजिनमध्ये झालेला बिघाड हे प्रमुख कारण आणि दोन्ही इंजिनमध्ये एकाच वेळी कसा बिघाड झाला असा सवाल उपस्थित होतोय। हे सुमित सब्रवाल यांचे वडील आहेत। 88 वर्ष त्यांचं वय आहे आणि त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांचे सर्व नातेवाईक यावेळेला इथे उपस्थित आहेत। त्यांच्या घरी त्यांचे वडील आणि ते असे दोघेच जण होते अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यातच वडिलांवरती हा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। सध्या अंत्यसंस्कारासाठी आणि अंत्यदर्शनासाठी म्हणून त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। सुमित सब्रवाल यांची आतापर्यंतची कारकीर्द आणि त्यांनी आतापर्यंत अनेक संकटांना सामोरं जात प्रवाशांचा जीव कधीच धोक्यात घातला नाही, प्रवासी वाचतील यासाठी काम केलेलं होतं। वो शायद ही कभी पूरी हो पाए, लेकिन इसके साथ ही ये नियति का जो मंजूर खेल था वो यहाँ पर होता हुआ नज़र आ रहा है। और सुमित सब्रवाल आज हम सबके बीच नहीं रहे। उन्होंने कोशिश ज़रूर की, लेकिन उनके द्वारा जो है किसी प्रकार की जो है कमी नहीं छोड़ी गई थी और वो नहीं रहे। मुंबई से कैमरा पर्सन राजेंद्र ड्राइवर के साथ सुजाता द्विवेदी, एनडीटीवी इंडिया लाइव है। तर ही दृश्य आपण बघतोय। आता पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी स्थानिक तिथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या जाण्यानं अर्थातच मोठा धक्का सब्रवाल कुटुंबावरती आणि त्यानंतर खास त्यांचे वडील जे आहेत ते तर अतिशय दुःखात होते। 88 वर्ष त्यांचं वय आहे आणि ही बातमी कळल्यानंतर ते अतिशय सद्गदित झालेले पाहायला मिळाले। पवईमधल्या त्यांच्या निवासस्थानी सध्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलेला आहे। या संपूर्ण दुर्घटनेमध्ये तब्बल 350 लोकांना आपले प्राण गमवावे लागले। सध्या प्रार्थना जी आहे ती म्हटली जाते आणि पार्थिवावरती लवकरच आता अंत्यसंस्कार हे केले जातील। के पिता हैं वो इस समय नम आंखों से उन्हें विदाई दे रहे हैं और जो अपना हालांकि आखिरी वादा था वो पूरा नहीं कर सके कि वो रिटायरमेंट के बाद आकर उन्हें उनकी सेवा में जो है तत्पर रहेंगे, वो यहाँ पर पूरा नहीं हुआ और जिसके चलते उनके पिता को जो क्षति हुई है वो शायद ही हम या आप समझ पाए। लेकिन कैप्टन सब्रवाल के बारे में जो है सिर्फ उनके परिजन नहीं या उनके कलीग्स नहीं, बल्कि उनके आसपास के जो लोग थे वो भी उनकी प्रतिभा को लेकर, उनकी सहजता को लेकर बात किया करते थे। लेकिन अब जब वो नहीं रहे तो हर कोई जो है यहाँ पर पहुँचा है उनके अंतिम दर्शन में सहभागी होने के लिए। और साथ ही थोड़े ही समय में इस मंदिर में उन्हें रखा गया है, जिसके बाद उन्हें यहाँ से चकाला क्रेमेटोरियम ले जाया जाएगा और वहाँ पर ले जाने के बाद जो है उन्हें हमेशा के लिए विलीन कर दिया जाएगा। जी, आपण बघतोय सब्रवाल यांनी एक शेवटचा आपल्या वडिलांशी केलेलं भाष्य होतं ते म्हणजे मी आता लवकरच रिटायरमेंट घेणार आहे आणि तुमच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। मात्र
हे त्यांचं वक्तव्य होतं, आपल्या वडिलांना दिलेलं वचन होतं, जे वचन ते पूर्ण करू शकले नाही. त्याआधीच काळाचा हा मोठा घाला, मोठी दुर्घटना घडू नये यासाठी असंही म्हटलं जातं की सुमित सब्रवाल यांनी प्रसंगावधान राखलं आणि ज्यावेळेला विमानाने उड्डाण घेतलं आणि उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात त्यांच्या हे लक्षात आलं की विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे. इंजिनमध्ये जी हवा भरून विमान वरती उचललं जाणं अपेक्षित आहे ते जात नव्हतं. हे वडील आहेत, डोळ्यात अखंड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अश्रू आहेत, कारण आपला एकुलता एक मुलगा त्यांनी गमावलाय. कॅप्टन सब्रवाल यांच्या अंत्यदर्शनासाठी ते उभे आहेत आणि डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत, प्रार्थना करतायत, ते काहीतरी पुटपुटतायत. अश्वानावर झालेले आहेत आणि अक्षरशः 88 वर्षीय वडील हे हतबल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित सब्रवाल हे 50 वर्षांचे होते. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं. तर सुमित सब्रवाल अविवाहित होते. बहिणीची लग्न झाल्यानं घरी वडील एकटेच होते. सुमित यांना त्यांची सेवा करता येत नसल्याची खंत होती, त्यामुळे नोकरी सोडण्याच्या ते तयारीतही होते. 8200 तास उड्डाणाचा त्यांचा अनुभव होता. तब्बल 30 वर्ष ते या सेवेमध्ये होते, नोकरी करत होते आणि लवकरच रिटायरमेंट घेऊन मी तुमची सेवा करेन असं वचनही त्यांनी आपल्या वडिलांना दिलं होतं. मात्र वडील अतिशय भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित सब्रवाल यांच्या बहिणी देखील तिथे उपस्थित आहेत.